नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणखीन एक रव्यापासून बनवलेली फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी एकदा नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला फार फार आवडेल. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम रवा घेतलेला आहे. तर मी इथे मध्यम आकारचा रवा घेतलेला आहे. तर तुम्ही हा रवा बारीक पण घेऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला या रव्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि हा रवा आता व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर आता मी हा रवा इथे व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. त्यानंतर हा रवा एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि त्यानंतर भांड्यामध्ये परत आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे आणि मग याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि 1 चमचा जिरे घालायचं आहे. मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. मग कांदा व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि ही मिरची पण या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर हे सगळे साहित्य आता परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे. तर मी ते एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे. मग हा बटाटा यामध्ये घालायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता, जसे ढबू मिरची या मटार. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत या सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून याच्यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि हे बटाटे आता आपल्याला 1 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. तर आता इथे 1 मिनिट झालेले आहेत आणि हे बटाटे आता व्यवस्थित शिजलेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मग याच्यामध्ये परत चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाव कप कर्बूची पाने घालायची आहेत. तर तुम्ही ही पाने फोडणीमध्ये पण घालू शकता. मग याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे पाणी व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. मग पाणी हे पूर्ण उकळल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे. मग रवा घातल्यानंतर आता आपल्याला हा रवा पूर्णपणे शिजू द्यायचा आहे. तर हा मध्यम आकारचा रवा आहे, त्यासाठी हा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर आता इथे हा रवा शिजलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.